मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल चार्जिंगला लावता तेव्हा किती वीज खर्च होते आणि एक वेळेस मोबाईल चार्जिंगला लावल्यावर किती युनिट विजेची खपत होते ते? आणि माहिती नसेल तर ऐका. स्मार्टफोन हे आता आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग झालेत. तर या स्मार्टफोन शिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाहीये. आता स्मार्टफोन वापरण्यासाठी आपल्याला मोबाईलमध्ये बॅलन्स जितका महत्त्वाचा आहे तितकंच मोबाईलमध्ये बॅटरी असणं सुद्धा गरजेचं आहे. तर तुमच्या सिम कार्डसाठी असणाऱ्या रिचार्ज प्लॅन बद्दल तुम्हाला माहिती असेलच, मात्र तुम्ही कधी फोन चार्जरचा विचार केलाय का? तर नक्की हे फोन चार्जर काय आहे ते आधी समजून घ्या. फोन चार्जर म्हणजे एक वेळेस मोबाईल चार्ज करण्यासाठी किती वीज खर्च होते, तसंच फक्त फोन चार्ज केल्याने तुमचा वीज खर्च किती होतो आणि त्यात किती युनिट वीज वापरली जाते म्हणजेच फोन चार्जर होय. दररोज फोन चार्ज करण्यासाठी किती युनिट वीज वापरली जाते, त्यासोबतच महिनाभरात किंवा वर्षभरात किती वीज बिल वाढतं, तर याच प्रश्नांची उत्तरं काहीशी मनोरंजक आहेत. सगळ्यात आधी पाहूयात की मोबाईल चार्जिंगमुळे किती वीज वापरली जाते ते. प्रत्येक मोबाईलनुसार वीज खर्च होण्यात बदल असू शकतो, मात्र त्यांच्या परिणामांमध्ये काही विशेष असा फरक नाहीये. तर मोबाईल चार्जिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या विजेची किंमत जाणून घेण्यासाठी चार्जर कोणता आहे आणि फोन किती वेळा चार्ज होतो किंवा फोन कोणता आहे यावर हा वीज खर्च डिपेंड आहे. आता सरासरी पाहायला गेलं तर प्रत्येक जण आपला मोबाईल फोन दिवसातून 3 तास चार्ज करतो आणि जे मोबाईल फोन लवकर चार्ज करण्यासाठी टर्बो चार्जरचा उपयोग करतात त्यासाठीही कमी वेळेत तेवढीच वीज खर्च होते. आता इतका वेळ म्हणजेच 3 तास फोन चार्ज केल्याने 0.15 kWh म्हणजेच किलोवॅट आर विजेचा वापर होतो. याशिवाय अधिक म्हणजेच मिली एम्पियर आर बॅटरी असलेला फोन अधिक वीज वापरतो आणि तो 0.115 kWh पर्यंत असू शकतो. आता उदाहरणार्थ पाहायचं झालं तर आयफोनचं ॲडॅप्टर हे 5 वॅटचं असतं आणि जर तुम्ही ते 1 तास चार्ज केलं तर ते 0.005 kWh वीज वापरतं आणि जर ते तुम्ही 3 तास वापरलं असेल तर ते 0.015 kWh पर्यंत वीज खर्च करतो. आता अनेक प्रकारच्या बॅटरीजमध्ये फोनला कमी वेळेसाठी चार्ज करावं लागतं, ज्यामुळे वीज ही एकाच वेळेस वापरली जाते. जर आपण 3000 ते 5000 mAh म्हणजेच मिली एम्पियर आर बॅटरी असलेल्या फोन बद्दल जर का बोललो तर ते वर्षभरात 4 ते 6 युनिट वीज वापरतं. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या राज्यातील प्रति युनिट विजेच्या दरावरून अंदाज येईल की एका वर्षात फोनच्या शुल्कावर किती पैसे खर्च होतात. जर 8 रुपये युनिट हे विजेचं शुल्क असेल तर तुमचा फोन चार्ज करण्यासाठी वर्षभरात 40 रुपये खर्च येतो आणि महिन्यानुसार हा खर्च फक्त सुमारे 3.5 रुपये इतका आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.